भाई एअर इंडिया एवढी फकअप कशी करू शकते? एक फ्लाईट जी इंडिया पासून कॅनडाला चाललेली, म्हणजे ती दिल्ली पासून ती व्हॅन्कुव्हरला चाललेली, जी 8 तास फिरून परत ती दिल्लीलाच लँड केली. या मागचं जर तुम्ही रिझन बघाल तर इट इज ऍक्च्युअली टू फनी. तर एअर इंडियाची एक फ्लाईट सकाळी 11:34 ला टेक ऑफ केली. तिने 4 तास फ्लाय केला. 4 तास फ्लाय केल्यानंतर त्यांना रिअलाइज झाला की जो एअरक्राफ्ट यांनी पाठवलेला आहे की तो ऑथोराइजच नाही आहे कॅनडामध्ये. तो एअर इंडिया हॅज 2 कॅटेगरीज ऑफ बोईंग प्लेन्स. So one is Boeing 777-200 LR and the other is Boeing 777-300 ER. Air India is only allowed to fly Boeing 777-300 ER. But what they have done? त्यांनी दुसरा प्लेन जो ऑथोराइज नाही आहे ते त्यांनी पाठवला. आणि हु इज मॅनेजिंग ऑल दिस स्टफ? बिकॉज तो प्लेन इथून उडला, तो चायना वरून फ्लाय करून तो ईस्टर्न वरून जाणार होता. 4 तास फ्लाय केल्यानंतर यांना रिअलाइज झाला की तो फ्लाय तिथे अलाउड नाही. त्यांनी 4 तास आणि परत येण्याचे 4 तास, टोटल 8 तास तो प्लेन हवेत होता आणि तो परत दिल्लीमध्ये लँड झालाय. त्या पॅसेंजरची काय अवस्था झाली असते, काय ट्रॉमा मधून गुजरले असतील. 8 तास वी आर फ्लाइंग टू नोवेअर. इन रिसेंट डेज एअर इंडिया हॅज डन लॉट्स ऑफ फकअप्स, लाईक लिटरली लॉट्स ऑफ फकअप्स. समवन कॅन मेक एन एंटायर सिरीज आउट ऑफ देम. ही गोष्ट वेगळी आहे की ते कस्टमर्सला नंतर मग त्यांनी कम्पन्सेशन दिले, हॉटेल्स बुक केले, लगेच फ्लाईटमध्ये दुसऱ्या फ्लाईटमध्ये पाठवला. बट हाऊ कॅन यू सेंड अ फ्लाईट विच इज नॉट इवन ऑथोराइज टू द अनदर कंट्री? एवढा तरी डेटा असावा माणसाकडे. आणि हा कसला फकअप आहे यार, हा कसला फकअप आहे.